वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 9 ब मधील नगरसेवक पदासाठी उच्च शिक्षित आणि सक्रिय महिला नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ॲडव्होकेट श्रद्धा बाविस्कर परब या शिवसेनेच्या वतीने जोरदार रिंगणात उतरल्या आहेत। BSc व LLB पर्यंत उच्च शिक्षण घेतलेल्या बाविस्कर या पेशाने वकील असून शिवसेनेच्या बेधडक महिला पदाधिकारी म्हणून त्यांनी वेंगुर्ल्यात भक्कम ओळख निर्माण केली आहे। सध्या त्या महिला शहर प्रमुख म्हणून काम करत असून उत्कृष्ट वक्तृत्व आणि संघटनात्मक कामामुळे प्रचारात त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। घरोघरी संपर्क मोहिमेद्वारे त्या आतापर्यंत आघाडीवर असल्याचे दिसत आहे। प्रचारादरम्यान संवाद मीडियाशी त्यांनी संवाद साधला। आम्हा सर्व शिवसेना उमेदवारांना जास्तीत जास्त बहुमताने विजयी करा अशी विनंती त्यांनी जनतेला केली। निवडणुकीचे अंतिम 2 दिवस शिल्लक असताना स्थानिक पातळीवर निर्माण झालेली सकारात्मक हवा पाहता शिवसेनेची लढत अधिक निर्णायक होत चालल्याचे चित्र दिसत आहे। शिवसेना पक्षाची शहर प्रमुख म्हणून मी गेली 4 वर्ष काम केलेलं आहे आणि आज 2 दिवसावर निवडणूक येऊन ठेपली आहे। तर मी एवढंच म्हणेन की या मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकभाई केसरकर, आमचे जिल्हा समन्वयक सचिनजी वालावलकर साहेब आणि आमचे शहर प्रमुख उमेश इरम साहेब, त्याचबरोबर मी महिला शहर प्रमुख ॲडव्होकेट श्रद्धा बाविस्कर परब आणि आमची संपूर्ण संघटना गेली 4 वर्ष आम्ही वेंगुर्ला शहरामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आणि ज्या पद्धतीने माननीय दीपकभाईंनी वेंगुर्ला शहराला तो विकास निधी दिलेला आहे। म्हणजे आज जर तुम्ही वेंगुर्ला बंदरावर गेलात तर त्या ठिकाणी जो झुलता पूल झाला आहे, म्हणजे अगदी देश विदेशातून लोक तो पाहण्यासाठी येतात आणि अशी कित्येक उदाहरणं देता येतील की प्रत्येक प्रभागामध्ये माननीय दीपकभाईंनी काम केलं आणि भरघोस असा निधी वेंगुर्ला शहराला त्यांनी दिलेला आहे आणि वेंगुर्ला शहरावर त्यांनी भरभरून असं प्रेम केलं। गेली 15 वर्ष या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून ते निवडून आले आहेत आणि आता चौथ्यांदा आमदार म्हणून वेंगुर्ला शहरवासियांनी देखील त्यांना निवडून दिलेलं आहे। आणि आज काम करत असताना म्हणजे आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या सचिनजी वालावलकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेली म्हणजे 15 वर्ष आमदार म्हणून ते काम करतच आहेत, परंतु गेली 4 वर्ष या वेंगुर्ला शहरामध्ये आम्ही काय काम केलं प्रभागानुसार तर त्याची एक पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये जो निधी आम्ही या शहराला दिला आणि जी काही विकास कामं आम्ही केली ती जनतेसमोर आम्ही ठेवलेली आहेत आणि जे काही नगरसेवक आम्ही दिले ते सुशिक्षित असे उमेदवार आहेत। आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंट्या गावडे यांनी देखील आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वारसा घेतलेला आहे आणि तो सामाजिक कार्याचा वारसा घेऊन त्यांनी लोकांमध्ये जे आपलं स्थान निर्माण केलं आहे त्याची निश्चितपणे पोचपावती त्यांना आणि आमच्या 20 नगरसेवकांना निश्चितपणे मिळेल असं मला वाटतं। आणि या 2 दिवस राहिले आहेत निवडणुकीला, पण मला असं वाटतं की आमच्या शिवसेना पक्षाने माननीय दीपकभाईंच्या माध्यमातून वालावलकर साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं केली आहेत ती बघता अन्य कोणत्याही शक्तीचा मला वापर करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आणि निश्चितपणे जी विकास कामं आम्ही केलेली आहेत म्हणजे जो काही करोडो रुपयांचा निधी वेंगुर्ला शहराला आला त्यातील 1ही रुपयाचा निधी नगरपालिकेतून रिटर्न गेलेला नाही याचं श्रेय वालावलकर साहेबांना आणि इरम साहेबांना जातं। कारण ती जी काही विकास कामं झाली आणि जो निधी आला ती कामं होत असताना त्या प्रभागातील स्थानिकांना घेऊन त्या प्रभागातील ग्रामस्थांना घेऊन त्यांना अपेक्षित अशीच कामं आम्ही त्या प्रभागामध्ये केली। त्यामुळे जनता निश्चितपणे दीपकभाईंच्या पाठीशी उभी राहील आणि शिवसेना पक्ष म्हणजे आमचे वालावलकर साहेब सांगतात की रस्त्यावर उतरून काम करणारा असा आमचा कार्यकर्ता आहे। म्हणजे आमची सत्ता असो किंवा नसो पण जनतेसाठी आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरायला देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंट्या गावडे आणि आम्ही 20ही नगरसेवक निश्चितपणे जनतेच्या पाठीशी उभे राहू। त्यामुळे जनतेला मी आवाहन करेन की तुम्ही तुमच्यासाठी काम करणारी हक्काची जी माणसं आहेत त्यांना तुम्ही एक संधी द्या आणि निश्चितपणे जो वेंगुर्ला शहराचा विकास दीपकभाईंच्या माध्यमातून गेली 4 वर्ष आम्ही करत आहोत म्हणजे 15 वर्ष तर आपण बाजूलाच ठेवू, या 4 वर्षांचा आढावा जर आपण घेतला तर ज्या पद्धतीची विकास कामं झाली त्या पद्धतीची विकास कामं भविष्यात देखील आम्ही करू। आमदार आमचेच आहेत त्यामुळे निश्चितपणे जनतेला ज्या पद्धतीने अपेक्षित असलेली कामं आहेत ती भविष्यात देखील आम्ही करू। त्यामुळे मी जनतेला विनंती करते की आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमचे 20ही नगरसेवक यांना तुम्ही निवडून द्यावं। विशेषतः मी असं म्हणेन की आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जी लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या ज्या पद्धतीने सक्षम केलं, बचत गट असतील त्याच्यामध्ये सिंधुरत्न योजना असेल, बचत गटांना फिरता निधी असेल, ते शिंदे साहेब आहेत आपले, त्याचबरोबर आमचे केसरकर साहेब आहेत, यांनी स्त्रियांना पूर्णपणे सक्षम करण्याचं काम केलं। त्यामुळे महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील यांच्यासाठी भक्कमपणे पाठीशी राहणार असं आपलं शिवसेना सरकार आहे। त्यामुळे आम्हा सर्वांना जास्तीत जास्त बहुमताने विजय करावं
अशी मी महिला शहर प्रमुख म्हणून जनतेला विनंती करते.